आसावरी काकडे मॅडम यांचं मी सुरुवातीला अगदी मनापासून स्वागत करतो. त्यानंतर काकडे मॅडम यांच्या परिचयासाठी आमंत्रित करतो रावेर येथील श्री दिलीप वैद्य सर. हॅलो, नमस्कार. जळगाव जिल्हा मराठी शिक्षक समूहाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील सर इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 15वा पाठ पद्यपाठ खोद आणखी थोडेसे आसावरी काकडे यांनी लिहिलेली कविता आहे. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता याचं महत्व सांगणारी त्यांची कविता विद्यार्थ्यांसमोर आपल्याला ही शिकवावी लागते. मी मान्यवर कवयित्री महोदयांचा परिचय करून देताना एक मुद्दा सुरुवातीला असा सांगेल की एवढ्या मोठ्या ज्येष्ठ साहित्यिक प्रथित यश कवयित्री असताना त्या काल आपल्या या समूहामध्ये डॉक्टर शिरीष देशपांडेंचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित होत्या. यावरून त्यांच्या मनाचा मोठेपणाही आपल्याला दिसून आला. आसावरी देशपांडे यांनी बीकॉम, MA मराठी आणि MA तत्वज्ञान असं त्यांचं शिक्षण झालं आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं कोल्हापूरला आणि पदव्युत्तर शिक्षण पुण्याच्या SP कॉलेजमध्ये झालेलं आहे. त्यांचं सध्या वास्तव्य पुण्यातच आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये त्यांनी 30 वर्ष सेवा केली आहे आणि नंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आरसा, आकाश, मी एक दर्शन बिंदू, रहाटाला पुन्हा गती दिलीये मी, स्त्री असण्याचा अर्थ, हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. ज्या कविता संग्रहातून आपली ही कविता खोद आणखी थोडेसे घेतलेली आहे त्या लाहो या कविता संग्रहाचाही त्यात समावेश आहे. आदरणीय मॅडम, आपण हिंदीमध्ये देखील मौन क्षणों का अनुवाद इसलिए शायद मेरे हिस्से की यात्रा हे कविता संग्रह आपण लिहिले आहेत. असंख्य कविता संग्रहांचा आपण अनुवाद देखील केला आहे. मॅडम, आपण गद्य लेखनही विपुल केलेलं आहे. कविते भोवतीलचा आकाश, ईशावास्यम इदम सर्वम, आनंदी गोपाळ, श्रीज जोशी यांच्या कादंबरीचं लहान मुलांसाठी संक्षिप्तीकरण थोडक्यात हे मॅडमने केलेलं आहे. दैनिक सकाळमध्ये पहाट पावलं हे सदर मॅडमनं 2018 मध्ये सातत्याने वर्षभर लिहिलं. अतिशय सुंदर आवडतं सदर आपल्या सगळ्यांचं. बालगीत संग्रह, ई पुस्तक आणि विविध ब्लॉग्स मॅडमचे प्रसिद्ध आहेत. आदरणीय मॅडमना मिळालेल्या पुरस्कारांची खूप मोठी यादी माझ्या समोर आहे, पण थोडक्यात त्यातल्या काही प्रातिनिधिक पुरस्कारांचा मी उल्लेख जरूर करीन. महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कैलासवासी श गोखले पुरस्कार आपली कविता ज्या काव्य संग्रहातून घेतली आहे त्या लाहो काव्य संग्रहाला महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार, परिवर्तन संस्था औरंगाबादचा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, साहित्य अकादमी दिल्ली आणि केंद्रीय हिंदी निदेशालय यांचेही पुरस्कार मॅडम आपल्याला मिळालेले आहेत. आपलं भरपूर साहित्य अजून प्रकाशित आहे. ते प्रकाशित होण्याच्या मार्गावर आम्ही सगळेजण त्याची प्रतीक्षा करू. या आमच्या विनंतीला मान देऊन आपण कालही उपस्थित होता श्रोता म्हणून, आजही आपण वेळेवर उपस्थित झाला. आपण आम्ही सारेजण उत्सुकतेने आपल्या मार्गदर्शनाची वाट बघतो आहोत. अतिशय सुंदर कविता, जीवनाचा अर्थ विद्यार्थ्यांना उलगडून सांगणारी अशी कविता, प्रयत्न आणि संघर्ष सकारात्मकता कसे असते ती सांगणारी कविता आपली मॅडम आहे. आपले विचार ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत करतो आणि आपला हा थोडक्यात परिचय संपवतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. आवाज ऐकू येतोय? आवाज ऐकू येतोय?
आजच्या ऑनलाईन संवाद सत्राचे आयोजक डॉक्टर जगदीश पाटील सर, आता माझा सविस्तर परिचय करून देणारे दिलीप वैद्य, अनेक गावगावचे शिक्षक आणि इतर मान्यवर, सगळ्यांना नमस्कार आणि सुप्रभात. आता बाहेर जे एकूण वातावरण आहे त्यामध्ये ऐकू येते ना? हो. यामध्ये मध्ये मी दिसत नाहीये. आता बाहेर जे एकूण वातावरण आहे त्यामुळे सगळेजण लॉकडाऊनमुळे आपले घरात अडकलेले आहेत. अनेक कार्यक्रम बंद होत आहेत, पोस्टपोन होत आहेत आणि कधी पुन्हा सुरू होतील याची काहीच शाश्वती नाही. अशा वातावरणात आता आपण हा ऑनलाईन कार्यक्रम ऐकू येते हो. ऐकू येत आहे ना? हो हो ऐकू. पण इथे मध्ये मी का दिसत नाहीये? तुमचा स्टॉप चालू आहे, दिसतंय मॅडम, दिसतंय दिसतंय ना? हो हो. ओके. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र बघून मला आनंद होतो आहे. आणि एक असं विशेष मनात विचार आला की नदीचा प्रवाह अखंडपणे वाहत असतो, त्याच्यामध्ये जर काही अडथळा निर्माण झाला आणि तर तो प्रवाह अडथळा बाजूला ठेवून पुढे दुसरा मार्ग निवडून चालूच राहतो, वाहत राहतो. तसं आपलं हे काम आहे असं माझ्या मनात आला विचार की लॉकडाऊनचा अडथळा जरी आला तरी आता या नवीन तंत्रज्ञानाचा तुम्ही उपयोग करून घेऊन सगळ्यांना एकत्र आणला आणि हा नवीन मार्ग याच्यातनं काढला. आणि एखाद वेळेला काय होतं की सगळ्यांना प्रत्यक्ष बोलावणं आणि कार्यक्रम आयोजित करणं खूपच कठीण जातं. त्या मनाने हे आता सोपं आहे असं वाटू शकतं. आपल्याला अजून या सगळ्या तंत्राची एवढी माहिती झालेली नाहीये, सगळ्यांना एवढा सराव नाहीये, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडी गैरसोय वाटू शकेल. पण एकदा रुळल्यानंतर कमी त्रासामध्ये असे कार्यक्रम आणि अशा अधिक लेखकांशी भेटी आपल्या होऊ शकतील. तर या नवीन प्रकारच्या उपक्रमात सहभागी होताना मला विशेष छान वाटत आहे. या 10वीच्या पुस्तकामध्ये जेव्हा माझी कविता प्रकाशित झाली तेव्हा हे कुमार भारतीच्या पुस्तकाच्या 2 प्रती मला भेट म्हणून घरी आल्या आणि मी त्या उत्सुकतेने उघडून बघितल्या. तर मी स्वतः शाळेत होते, त्यानंतर माझा शाळेशी संबंध उरला होता आणि एकूण शिक्षण क्षेत्रामध्ये काय काय चाललं आहे याविषयी दुरूनच काही गोष्टी आपल्या कानावर येतात आणि त्याविषयीचं एक समाजात असलेलं असमाधान ते आमच्यापर्यंत पोहोचत राहतं. पण हे 10वीचं पुस्तक जेव्हा माझ्या हातात आलं आणि मी जेव्हा ते पाहिलं तेव्हा त्याचे सुरुवातीची पानं म्हणजे पुढे धडे किंवा कविता आहेत ते नंतर बघितलं, पण आधी सुरुवातीची जेव्हा मी पानं बघितली तेव्हा मला त्याच्या मागे, त्या पुस्तक निर्मितीच्या मागे किती विचार आहे ते लक्षात आलं. आणि माझ्या मनामध्ये जे एक प्रकारचं शिक्षण क्षेत्राविषयी किंवा या सगळ्यात सहभागी असलेल्या आयोजकांविषयी जे काही एक असमाधान दुरून ऐकून झालेल्या गोष्टीमुळे होतं ते जरासं कमी झालं. त्यातली ह्या कुमार भारती या पुस्तकाची नुसती प्रस्तावना जरी बघितली तरी पुस्तक निर्मिती किती काय विचार केलाय की 10वी पास आउट झाल्यानंतर मुलांमध्ये काय काय क्षमता निर्माण व्हाव्यात या दृष्टीने पुस्तकाची या निर्मिती केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त दिलेले धडे किंवा कविता एवढ्याच मुलांना कळाव्यात आणि परीक्षेमध्ये त्याची उत्तरं लिहिता यावीत एवढाच दृष्टिकोन नसून एकूण भाषेविषयक मुलांच्या समजुती विकसित व्हाव्यात
मुलांची स्वतंत्र विचारशक्ती मुलांमध्ये निर्माण व्हावी, त्यांचं आकलन वाढावं आणि त्यांना स्वतःला अभिव्यक्ती करता यावी, सृजनशीलता त्यांच्यात निर्माण व्हावी, असे सगळे चांगले हेतू ठेवून हे पुस्तक बनवलेलं आहे. हे माझ्या लक्षात आलं तेव्हा मला विशेष आनंद वाटला. शिक्षक या म्हणजे पुस्तक नुसता हातात आल्यानंतर माझी कविता वाचली, त्याच्या खाली काय काय ते सगळं वाचलं, बाकीचे सगळे धडे वाचले, पण एवढ्यावरच हे थांबलं नाही. नंतर शिक्षण क्षेत्रातले एक अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला कवितेविषयी तुम्ही काही बोला, ही कविता तुम्हाला कशी सुचली किंवा काय सांगायचं त्याविषयी. आणि त्यांनी कवितेविषयी मी जे बोलले त्याचा एक व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ आपल्या ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला माहित असेल अशा खाली दिसतोय का, लेखाचा खाली QR कोड आहे, तर तो स्कॅन केल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ दिसू शकेल. आणि हे शिक्षण संक्रमण हे एक अंक आहे, हा पण निघतो राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे. शिक्षण संक्रमण अंकामध्ये पण त्यांनी माझ्याकडनं या कवितेसंदर्भात लेख लिहून घेतला. तर एका पाठ्यपुस्तकातल्या एका कवितेच्या संदर्भामध्ये उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इतक्या गोष्टी केल्या जातात की जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला फार समाधान वाटलं आणि या सगळ्याचा आपण एक भाग आहोत याचा आनंद वाटला. आजच्या या संवाद सत्रामध्ये मी मोकळेपणाने सविस्तर बोलावं असं पाटील सरांनी मला सुचवलं. तर या शिक्षण संक्रमण अंकामधला लेख जो या कविते संदर्भातला आहे आणि इतरही त्यामध्ये माहिती आहे, त्या तो लेख मी नंतर शेवटी वाचून दाखवण्याचा माझा विचार आहे. पण सुरुवातीला मी माझ्या एकूण लेखनाविषयी किंवा माझे लेखन प्रवास कसा झाला त्याविषयी थोडक्यामध्ये सांगते. तर मला लोकांच्या प्रतिक्रिया किंवा चेहरे दिसत नाहीये, त्यामुळे बोलताना असं मी ब्लँक स्क्रीन समोर बोलते असं वाटतंय. मॅडम, आपण ते नेटचा प्रॉब्लेम असतो ना, मग कमी जास्त ऐकू येतं यासाठी व्हिडिओ बंद करायला सांगितले, पण बाकी सगळे जण ऐकत आहेत. बरोबर, ओके, ठीक आहे. तर माझ्या लेखन प्रवासाविषयी मी थोडक्यामध्ये सांगते की मला अगदी लहान असल्यापासून म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे त्या वयात असल्यापासून लिहिण्याची आवड होती. मी सुरुवातीला मला काहीच साहित्यविषयक समज नव्हती, तेव्हा सुद्धा मी डायरी लिहत असायचे. जे काही मनात येईल ते मी लिहून काढायचे आणि पेन कागदावर ठेवून अक्षर उमटवणे आणि मनातला सगळा जो काही विचार आहे तो शब्दामध्ये लिहिणं ही माझी एक अगदी सुरुवातीपासूनची आवड किंवा गरजच होती असं म्हणा. तर तसं मी लिहत होते आणि इतकंच काय की कुठलंच पुस्तक म्हणजे मी अभ्यास सुद्धा करायची तेव्हा माझं वाचनापेक्षा नोट्स काढण्यावर भर असायचा. माझ्या खूपच्या खूप पुस्तक वह्या नोट्सने भरलेल्या असायच्या. म्हणजे मी जे वाचीन ते मला शब्दामध्ये माझ्या समोर दिसायला हवं असायचं. तर लेखनाची जी आवड आहे माझी ती अशा पद्धतीतून सुरू झाली
आणि ती एक हॉबी न राहता ती माझी गरज होती. जे मला वाटतं ते मला सतत लिहावंसं वाटायचं. तर अशा या डायरी लेखनामध्ये हळूहळू मी वाचलेल्या पुस्तकांविषयी येत गेलं. मी काही समजा हिंदीतलं वाचलं, इंग्रजीतलं वाचलं, तर मग माझ्यापुरतं मी ते माझ्या भाषेत मला जे समजले तसं लिहून घ्यायचं असं करत होते. आणि ते करता करता त्याचा नकळत अनुवाद होत गेला. आणि त्याच्यामध्ये मधून मधून कधीतरी कविता लिहिल्या जायला लागल्या. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर कवितेसाठी पोषक वातावरण मिळालं आणि पुष्कळ लोकांच्या कविता वाचायला मिळाल्या आणि त्यामधून मला कविता लिहिण्याची प्रेरणा झाली आणि मी कविता लिहायला लागले. तर हे सगळं जे माझी वाटचाल होत गेली ती एकातून एक असं होत गेलं. असं झालं नाही की मी असा प्लॅन केला होता की पुस्तकं लिहायची आहेत किंवा मला असं करायचंय, असं नाही झालं. तर पहिला संग्रह प्रकाशित झाला, त्याला खूप प्रतिसाद मिळाला, त्यातली ऊर्जा माझी टिकून राहिली आणि मग त्यातून अजून कविता लिहत गेले. मग कविता लिहिता लिहिता कवितेविषयक विचार होत राहिला, मग कवितेविषयक लेख लिहित गेले. मग अनुवाद करत गेले. काही बालकविता लिहिण्याची एक संधी मिळाली, त्याच्यातून बालकविता लिहायला सुरुवात झाली. आणि सगळ्यात शेवटी जो माझा चिंतनाचा किंवा ध्यास विषय होता की हे सगळं मानवी जीवन काय आहे, याची म्हणजे आपण का जन्माला आलो आहोत, काय केलं म्हणजे आपल्या आयुष्याचं सार्थक होईल, हा अगदी मला फार कॉलेजमध्ये असल्यापासून सतत त्रास देणारा असा प्रश्न होता. पण त्याला अस्वस्थ होण्यापलीकडे काहीच उत्तरं मिळायची नाही. पण यथावकाश मी माझ्या व्यासंगामधून जसं वाचत गेले तसं मला अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला आणि त्याच्यातून माझ्या लेखनामध्ये पण भर पडत गेली आणि त्याच्यात बदल होत गेले. या सगळ्या प्रवासातल्या पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याच्या दृष्टीने मी नंतर म्हणजे बऱ्याच उशिरा मराठी विषय घेऊन MA केलं आणि निवृत्त झाल्यानंतर तत्वज्ञान विषय घेऊन मी MA केलं. आणि या 2 अभ्यासांचा देखील माझ्या एकूण लेखन प्रक्रियेमध्ये मला खूपच उपयोग झाला. या सगळ्या माझ्या लेखनातलं माझं स्वतःचं म्हणून ते आवडलेलं म्हणा किंवा माझ्या मनातले सर्व विचार मी ज्यामध्ये प्रश्नांची उत्तरं ज्यामध्ये मी मिळवू शकले असं पुस्तक म्हणजे ईशावास्य एक आकलन प्रवास हे आहे. तर यानंतर देखील मी काही लेखन करत राहिलेली आहे, अजून लेख वगैरे लिहिते आहे. या सगळ्या प्रवासामध्ये मला लेखन प्रक्रियेविषयी जे जाणवलं ते मला विशेषतः आपल्या सर्वांशी शेअर करायचं आहे. कारण जेव्हा जेव्हा मी कुणाशी मैत्रिणी असो भावंड असो कुणाशी बोलते तेव्हा मी नेहमी सांगते की तुम्ही लिहा म्हणून. आणि लिहिण्याचे किती फायदे आहेत, कारण कुठलाही मनुष्य झाला आणि त्याची कितीही कशाही प्रकारची क्षमता असली तरी त्याच्या मनात काही ना काही प्रश्न असतात. काही ज्या घटना अवतीभोवती घडतात, कुटुंबात घडतात, त्याविषयीचे सल असतात आणि असं का असं ते एक भुंगा डोक्यामध्ये फिरत असतो आणि त्याचा त्रास होत असतो. तर हे सगळं तिथल्या तिथे घुमण्याचं जे आहे त्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर लेखन हा त्यावर एक मार्ग आहे असं मला स्वतःला वाटत आलेलं आहे आणि माझा तो अनुभव आहे. पुढे वेगवेगळं मी जे काही वाचत गेले त्यातनं असं लक्षात आलं की
माणसाची देहबोली असते, म्हणजे आपण ज्या ज्या काही कृती करतो प्रत्यक्ष दिसतील अशा, त्याच्यातून आपल्या मनातल्या गोष्टी कळतात लोकांना, किंवा आज ह्याचा मूड काही ठीक दिसत नाही, किंवा हा रागवलेला दिसतोय, अशा प्रकारे. तर तसंच लेखनामधून देखील आपण कुठल्याही प्रकारचं लेखन केलं तरी त्यातनं आपण व्यक्त होत असतो. आणि हे जे व्यक्त होणं आहे ते आपल्याला आपल्याला आपण दिसत असतो आपल्या लेखनामधून. ही एक अनुभवण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे आपण लिहून बघा आणि त्यात ते आपलं लिहिलेलं जर म्हणजे वाचायला लागलात तर त्याच्यामध्ये आपण काय लिहिलंय हे वाचताना त्याच्यामध्ये आपल्या मनातल्या गोष्टी कळतात. आणि खूपदा असं होतं की नुसतं मनामध्ये होतं त्यापेक्षा आपण लिहिता लिहिता बरंच काही आणखीनही लिहून गेलेलो आहे असा. तर हा एक स्वतःच्या घडणीचा, स्वतःच्या विकासाचा असा लेखन हा मार्ग आहे. आणि याला एक व्यत्यय असल्यासारखा प्रक्रिया म्हणजे वाचन प्रक्रिया. कुठलंही जे लेखन आहे किंवा विचार आपले विकसित होणं, या सगळ्यासाठी वाचनाची गरज आहे. आपल्यासारख्या पुष्कळशा सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांना जगण्यातले अनुभव हे प्रत्यक्ष स्वतःला मिळतात असं होत नाही. आणि मग त्यांना अशा वाचनातूनच वेगवेगळे अनुभव मिळतात. त्यामुळे वाचन ही एक खूप महत्वाची अशी बाजू आहे. आणि त्यासाठी म्हणजे आता आजचा संवाद आहे हा अधिक करून शिक्षकांसमोर आहे. तर म्हणून मला असं सांगावं असं वाटतं की विद्यार्थ्यांना शिकवताना फक्त जो काही धडे किंवा कविता असतील तेवढ्या पुरतं त्याचे उत्तरं देता येतील एवढंच न लिहिता, तुम्ही जर का इतर काही त्याला त्याच्या अनुषंगाने गोष्टी म्हणजे सपोर्टिंग गोष्टी मुलांना सांगितल्या तर त्यांचं एक विचार विश्व आहे हे विस्तारू शकेल. तर शिक्षकांचा स्वतः देखील अधिक वाचन करायला पाहिजे आणि स्वतः विकसित होतील तेव्हा ते मुलांना सगळं शिकवू शकतील. तर लेखन वाचन आणि या सगळ्याची एक महत्वाची गोष्ट अशी आहे की इतर कुठलाही जो छंद आहे त्यापेक्षा लेखन वाचन हा छंद खूप सोपा म्हणजे या अर्थाने की त्याच्यासाठी इतर कुणाची गरज लागत नाही. आपला आपण वाचू शकतो, आपला आपण लिहू शकतो. आता गाणं असेल म्हणायचं तर आपल्याला गाण्यासाठी इतर बरेच साधन सामुग्री लागते. चित्रकलेची आवड असेल त्याला चित्रकलेसाठी खूप साधन सामुग्री लागते. लेखन आणि वाचन यासाठी अतिशय कमी गोष्टींची जरूर असते. लिहिण्यासाठी एक कागद पेन किंवा आता तर कॉम्प्युटर म्हणा किंवा इव्हन मोबाईल त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. आणि वाचायला एखाद्या लायब्ररीचे मेंबर असणं हे पुरेसं असतं की त्यामधनं आपल्याला खूपशा पुस्तकं आपल्याला हातात मिळतात आणि त्यातनं आपली विचारदृष्टी, विचार विश्व हे विकसित होत जातं. तर माझ्या लेखन प्रवासाविषयी स्वतःच अधिक याहून न सांगता मला असं वाटतं की शिक्षण संक्रमण या अंकामध्ये जो खुद आणखी थोडेसे या पाठ्यपुस्तकातल्या कवितेविषयी मी लिहिलेला लेख आहे तो मी वाचून दाखवते. त्याविषयी बोलायचं तर मी ते खरं म्हणजे बोललेले पण आहे, जरा इकडे तिकडे होतं त्यापेक्षा मी जे व्यवस्थित लिहिलेलं आहे तेच आपल्या समोर मांडते. आणि मग नंतर जर काही असेल तर प्रश्नोत्तर स्वरूपात आपण बोलू शकतो.
हॅलो. हा हा मॅडम. ब्रेकफास्ट. हो. आता आपल्याकडे या सत्राचे 6 मिनिटं बाकी आहेत. हा, तर आपण वाचन सुरू ठेवा आणि बंद जर झालं तर आपण नव्याने पुन्हा जॉईन होऊन पुन्हा वाचायला सुरुवात करू. चालेल सर. लेख वाचते. आयुष्य समृद्ध करण्यासाठी आपण सतत संपत्ती, ज्ञान, कीर्ती, यश असं काही ना काही मिळवण्याच्या मागे लागलेले असतो. इच्छेच्या तीव्रतेनुसार चालत किंवा धावत तिचा पाठपुरावा करतो. आपली सर्व शक्ती पणाला लावतो. प्रयत्नांती कधी ते मिळून जातं, तर कधी हाती लागता लागत नाही. मग एका टप्प्यावर हे आपल्या आवाक्यातलं नाही म्हणून निराश होऊन मागे फिरू लागतो. हार मान्य करू लागलेला तो क्षण कसोटीचा असतो. हार मान्य करू लागलेला तो क्षण कसोटीचा असतो, कारण आपली क्षमता संपत आलेली असते आणि आपली तहान भागवणारं पाणी अगदी थोड्या प्रयत्नाच्या अंतरावर असू शकेल असा विचार करायचं प्राणही आपल्यात उरलेलं नसतं. अशा वेळी प्रयत्नांवरचा विश्वास वाढेल असा धीर कोणी दिला तर किती आधार वाटेल ना. खोद आणखी थोडेसे ही कविता अशा कसोटीच्या क्षणी धीर देणारे, प्रयत्नांना बळ देणारी आहे. कवितेच्या सुरुवातीलाच म्हटलंय, खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी. धीर सोडू नको सारी, खोटी नसतात नाणी. तहान भागवणारं पाणी मिळवण्यासाठी खोदत तुम्ही बरेच खाली पाणी लागण्याच्या अगदी जवळ गेलाय. आता आणखी थोडेसेच प्रयत्न लागणार आहेत, पण थकून तुम्ही थांबलाय. अशा नेमक्या वेळी खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी हा उमेद वाढवणारा संदेश मिळतो. पुढे म्हटलं आहे, सगळी नाणी खोटी नसतात. म्हणजे यापूर्वी काही प्रसंगात अनुभवल्याप्रमाणे सगळी माणसं वाईट, फसवणारी नसतात. काही मदत करणारीही असतात. तेव्हा निराश होऊन थांबू नका, प्रयत्न चालू ठेवा. हे समजावणं एका कवितेच्या प्रतिमांच्या माध्यमातून चालू आहे. आणखी थोडं खोद, खाली पाणी असतं, नाणी खोटी नसतात या म्हणण्याचा इथे कवितेतल्या प्रतिमा म्हणजे लेकी बोले सुने लागे अशा असतात. त्यांचा शब्दशः अर्थ एक असतो, पण सूचित अर्थ वेगळाच असतो. तो अनेकार्थी होऊन अनेकांना मार्गदर्शक ठरतो. इथे खोदणे ही क्रिया प्रयत्नांची निदर्शक आहे. लक्षात घ्या, इथे खोदणे ही क्रिया प्रयत्नांची निदर्शक आहे, तर पाणी म्हणजे एक साध्य आहे आणि सगळी नाणी खोटी नसतात हा एक सकारात्मक दिलासा आहे. कवितेत पुढे म्हटलंय, घट्ट मिटू नये ओठ, घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते गमनी, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. परोपरीनं समजावणं चाललं आहे. त्यासाठी कवितेत वेगवेगळ्या प्रतिमा आल्या आहेत. आपल्याला काही हवं असतं तसं काही म्हणायचंही असतं. आपल्याला काही हवं असतं तसं काही म्हणायचंही असतं, पण आपण बोलत नाही. कधी ते स्वतःलाच उमगलेलं नसतं, तर कधी नेमकेपणानं सांगायचं कसं हे कळत नसतं. कधी ते जाणणारं कोणी समोर नसतं, तर कधी सांगायची भीती किंवा संकोच वाटत असतो. कवितेत म्हटलंय, प्रत्येकाचं आपलं असं एक गाणं, प्रत्येकाचं आपलं असं एक गाणं मनात दडलेलं असतं, ते बाहेर पडू द्यावं. ओठ घट्ट मिटून घेऊ नये. गाणं मनात कसं असतं ते सांगताना
उदाहरण दिले. वाळलेली रिक्त झालेली पानं ही निसर्ग नियमानुसार गळत असतात, पण गळताना खुणा मागे ठेवतात. लक्षात घ्या, पण पानं गळताना ती पानगळ खुणा मागे ठेवतात. तिथून पुन्हा नवीन नवीन पानं फुटतात. झाडाचा बुंधा वरून कणखर दिसतो, त्यात शांत उभा असतो, पण त्याच्या कित्येक जन्मांचे आर्त संचितासारखे साठलेले असते. ते नव्या पानांच्या रूपात उघडून येत राहते. आर्त म्हणजे दुःख. या अत्यंतिक तीव्रतेनं काही हवं असणं ही अर्थक्षमता मिसळलेली आहे. आपल्या आतही असं बरंच काही असतं, ते व्यक्त होण्यासाठी आसुसलेलं असतं. धीटपणानं ओठ उघडून त्याला वाट करून द्यायला हवी. गळून पडलेल्या पानांच्या जागी नवी पानं फुटतात. तसे आपण काही बोलत लिहित गेलो की एका शब्दामागून दुसरे शब्द उमटत राहतात. त्यासाठी प्रयत्नशील राहिले दुःख. त्यात अत्यंतिक तीव्रतेनं काही हवं असणं ही अर्थछटाही मिसळलेली असते. आपल्या आतही असं बरंच काही असतं, ते व्यक्त होण्यासाठी आसुसलेलं असतं. धीटपणानं ओठ उघडून त्याला वाट करून द्यावी. गळून पडलेल्या पानांच्या जागी नवीन पानं फुटतात. गळून पडलेल्या पानांच्या जागी नवीन पानं फुटतात. तसे आपण काही बोलत लिहित गेलो की एका शब्दामागून दुसरे शब्द उमटत राहतात. त्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं. खाली पाणी असतंच, तसं आत गाणंही असतं. कवितेत पुढे म्हटले, मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली. उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. आपल्या मनाची आणखी एक चलाखी असते. काय म्हणले बघा, आपल्या मनाची आणखी एक चलाखी असते. प्रयत्न करताना थकून थांबण्याऐवजी, निराश होण्याऐवजी आपल्यात काही कमी आहे मान्य करत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची अशी समजूत करून घेतं आणि आहे तिथं थांबून राहतं. कविता मनाची ही पळवाट शोधून काढते. कविता मनाची ही पळवाट शोधून काढते आणि प्रश्न विचारते की मूठ न उघडताच ती भरलेली आहे असं का म्हणायचं. मूठ उघडून स्वच्छ पहावं, तिचं रितेपण स्वीकारावं. याचा विचित्र अर्थ असा की स्वतःचा शोध घ्यावा, स्वतःच्या उणिवा समजून घ्याव्या, त्यांचा स्वीकार करावा आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील व्हावं. उतरून पाहावं, तिथं क्षमताने भरलेली तळी दिसते. त्या सुप्त रूपात असलेल्या क्षमतांना जाग आणावी. आपली रीती ओंजळ भरून घ्यावी. रीतेपणाची उणिवांची जाणीव झाली तरच त्या भरून काढण्याचे प्रयत्न केले जातील. शेवटच्या कडव्यात म्हटलं आहे, झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. झरा लागेलच, आणखी थोडंसंच खोदायला हवंय. जे मिळवायचंय ते यश पूर्ण क्षमतांनिशी केलेल्या प्रयत्नांमुळेच मिळतं. या प्रयत्नांसाठी लागणाऱ्या क्षमता आपल्या आत असतात. त्या सुप्त क्षमता रित्या ओंजळीत घेऊन त्यांचा वापर करावा. हे सगळं केवळ एखाद्या विशिष्ट साध्यापुरतं नाही. हे महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. शेवटच्या कडव्यामध्ये मी जे म्हटलेलं आहे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे, त्या संदर्भातलं हे आहे. ते सगळं केवळ त्या विशिष्ट साध्यापुरतं नाही, एकूण जगण्याशीच या सगळ्याचा संबंध जोडत कवितेत शेवटी म्हटलं आहे की उमेदीनं जगण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर हे बळ लागत असतं.
ती कविता अशा प्रकारे समजून घेता येईल. पण एखादी कविता अशी समजून सांगणं म्हणजे घास भरवण्यासारखं आहे. आपण मुद्दा लक्षात घ्या. एखादी कविता अशी समजून सांगणं म्हणजे घास भरवण्यासारखं आहे. कवितेचा आस्वाद आपला आपण घेता यायला हवा. मात्र त्यासाठी कविता या साहित्य प्रकाराची पुरेशी ओळख व्हायला हवी. या निमित्तानं या कवितेचाच आधार घेत आपण कवितेच्या स्वरूपाचाही थोडा विचार करू. कवितेचं वेगळेपण. कथा, कादंबरी, ललित लेख, नाटक हे साहित्य प्रकार आणि कविता यात महत्वाचे 3 फरक आहेत. 1. कविता अल्पाक्षरी असते. ती प्रतिमांच्या भाषेत बोलते. आणि 3. तिला तिची अशी एक लय असते. लय सौंदर्य. पहिला मुद्दा. लयीनुसार छंदोबद्ध, मुक्तछंद, वृत्तबद्ध असे प्रकार मानता येतात. खोद आणखी ही कविता अष्टाक्षरी आहे. या छंदात प्रत्येक ओळीत 8 अक्षर असतात. दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक जुळवावं लागतं. यमक म्हणजे त्या ओळीच्या शेवटी 3 अक्षर असावे. उदाहरणार्थ, आपल्या कवितेतलं कोणतंही कडवं पहा. कडवं म्हणजे ठराविक ओळींचा अर्थपूर्ण गट. पहिल्या कडव्यात पाणी नाणी, दुसऱ्यात मुनी पाणी, पहिली तळी आणि चौथ्यात जरासे थोडेसे असे यमक आहे. ली, ळी किंवा नी, णी असे यमक चालते. कधी कधी इकारांत उकारांत असे यमक जुळले तरी चालते. याला स्वरयमक असं म्हणतात. कवितांमध्ये असे यमक क्वचित येते. अष्टाक्षरी छंदाची स्वतःची अशी एक लय असते. केवळ नियम पाळून ती साधेल असं नाही. कविता लिहितानाच ती लय मनात असावी लागते. म्हणजे मी आता वाचताना ज्या कालित म्हणा असं वाचलं त्याला लय म्हणतात. या छंदाचे आणखीही बारकावे आहेत. ते सरावाने किंवा अधिक अभ्यासाने लक्षात येते. अष्टाक्षरी या छंदाशिवाय षडाक्षरी, ओवी, अभंग असे बरेच छंद आहेत. भुजंग, प्रयात, मंदाक्रांत, पृथ्वी अशी अनेकानेक वृत्तही आहेत. वृत्तबद्ध कवितांचे एक वेगळे सौंदर्य असते. पण त्या वृत्तांच्या नियमांना बांधील असतात. वृत्तबद्ध छंदोबद्ध कविता संगीत देऊन कालित म्हणता येतात. शब्दांच्या नाद या आयामामुळे कवितेला लय सौंदर्य प्राप्त होते. तर मुक्तछंद कवितेत नियमांचे बंधन नसल्यामुळे आशय मुक्तपणे प्रवाहित होतो. पण या कवितांनाही आशयाची मुक्त लय असते. त्यामुळे गद्य आणि काव्य यात फरक करता येतो. कवितेचं दुसरं वैशिष्ट्य अल्पाक्षर रमणीयत्व. कविता सार रूपात व्यक्त होते. ती आशयाचा तपशील सांगत नाही, संदर्भ देत नाही. गागर में सागर असे तिचे स्वरूप असते. संदर्भ नसल्यामुळे ती एकासाठी राहत नाही. सर्वांना आपल्यासाठी लिहिलीये असं वाटतं. मला असं म्हणायचं होतं असं वाचकाला वाटतं. ते कवितेचं यश असतं. कविता रसिकापर्यंत पोचल्याची ती पावती असते. हे अल्पाक्षर रमणीयत्व कवितेचं सौंदर्य वाढवणारं वैशिष्ट्य आहे. प्रतिमा वैभव. पुढचा मुद्दा. कवितांमधल्या प्रतिमा हे कवितेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रतिमांमुळे कविता केवळ कवी मनातल्या आशयाशी बांधलेली राहत नाही. कॅलिडोस्कोप फिरवावा तशी आतली नक्षी बदलत राहते. कॅलिडोस्कोप फिरवावा तशी आतली नक्षी बदलत राहते. तसे वाचकाच्या दृष्टिकोनानुसार प्रतिमांचे अर्थ बदलतात. त्यामुळे कविता अनेकार्थी होते आणि गंमत म्हणजे प्रत्येक अर्थ बरोबर ठरू शकतो. म्हणूनच कवितेला
द्विज, दोनदा जन्मणारी असं म्हटलं जातं. ही कल्पना जरा समजून घ्या नीट. प्रथम ती कवी मनात जन्म घेते. कविता प्रथम कवी मनात जन्म लिहून हातावेगळी झाली की ती कवीची राहत नाही, रसिकाची होते. आस्वाद प्रक्रियेत तिचा वेगळा अर्थ लावला जाऊ शकतो, तेव्हा तो तिचा पुनर्जन्म असतो. प्रतिमांमुळे शक्य होते. खुद आणखी थोडेसे ही कविता घेताना आपण त्यातल्या प्रतिमांचा उलगडून पाहिला, पण त्यातून आणखी वेगळे अर्थही निघू शकतील. चांगल्या कविते चांगल्या कवितेविषयी माझ्या एका कवितेत शेवटी मी म्हटलं आहे. एका कवितेतल्या काही ओळी वाचून दाखवते. शब्दांचे बोट धरून निघालेल्या प्रत्येकाला लागू नये एकाच अर्थाचे गाव. कवितेला तर नाहीच, कवितेखालीही नसावे कुणाचे नाव. इथे नाव नसावे म्हणताना तिचा आशय केवळ कवितेच्या किंवा कवीच्या नावाशी बांधलेला नसावा असं म्हणायचं आहे. नावांच्या संदर्भामध्ये कविता अडकली की मर्यादित होते, त्या दिशेनच अर्थ लावला जातो. व्यवहारासाठी ही नावं आली तरी कविता समजून घेताना फक्त हेच संदर्भ धरून ठेवू नये. कवितेतली सर्व नामही प्रतिमान सिद्धी. कवितेतल्या मी, तू, तो, ती म्हणजे कोणी विशिष्ट व्यक्ती नसतात. आपण त्यांचे अर्थ लावू त्यानुसार कवितेचा परिचय होतो. खुद आणखी थोडेसे या कवितेत तर सर्वनामच नाही आहे. ही कविता कवीनं पुन्हा एका उद्देशून लिहिलेली नाही. हे आतून उमगलेलं शहाणपण स्वतःलाच समजावलेलं असू शकतं, किंवा वाचकाला ती आपल्याला उद्देशून लिहिली आहे असंही वाटू शकतं. कविता लिहिताना शब्दांची निवड कशी केली जाते त्या संदर्भात म्हटलंय. कविता निर्मिती आणि आस्वाद या दोन्ही प्रक्रियांमध्ये कवितेतल्या शब्दांची निवड हा महत्वाचा मुद्दा असतो. कविता लिहिताना शब्दांची निवड होते तेव्हा नेमकं काय म्हणायचं आहे ते निश्चित करावं लागतं. उदाहरणार्थ तर ते नेमकं किती वाईट वाटलं, कशामुळे, हे नेमकं सांगणारा शब्द मिळायला हवा. वाईट वाटण्याच्या अनेक अर्थछटा असू शकतात. त्यातली आपल्याला कोणती अभिप्रेत आहे ते आधी समजून घ्यावं लागतं, मग त्यानुसार शब्द निवडावा लागतो. या प्रक्रियेत भावनेकडून शब्दाकडे प्रवास होत असतो. हा प्रवास म्हणजे एक प्रकारे स्वतःला तपासणं असतं, स्वतःला समजून घेणं असतं. तो स्वतःचा शोध असतो, स्वतःचं अनावरण असतं. कवितेचा आस्वाद घेताना काय घडतं बघा. कवितेतली शब्द योजना समजून घेताना उलट दिशेने प्रवास होतो. आपण शब्दांकडून भावनेकडे जातो. शब्दाच्या आधारे आपण भावनेचा पोत समजून घ्यायचा प्रयत्न करतो. ही प्रक्रिया ही एक प्रकारे स्वतःला समजून घेणारी, स्वतःचं अनावरण करणारी असू शकते. कारण या भावनेशी आपण स्वतःला जोडून घेत असतो. चित्रपटातला आपल्याला रडू येतं, कारण तो पाहताना आपण त्याच्याशी एकरूप झालेले असतो. कविता समजून घेताना असंच घडतं, घडायला हवं. नुसते शब्द वाचून त्यांचे अर्थ माहिती होण्यातून कविता समजत नाही. त्या शब्दांमागच्या भावनेशी एकरूप होता आलं तर ती समजते, भावते. माणसासाठी कवितेची ही एक देहबोली असते. उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, दोन ओळींच्या मधली रिकामी जागा आणि
प्रत्येक ओळीचा थांबा या प्रत्येक घटकातून कविता काही सांगत असते. आणि होत असत, बोलत असत. कवितेचा आस्वाद घेणं म्हणजे कवीनं रचलेला शब्द, चिन्ह, मौन यांचा व्यूह भेदत आत शिरणं. शेवटचा पॅरेग्राफ होते. विविध अंगाने थोडक्यात कवितेचं स्वरूप समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तिचा आस्वाद कसा घ्यायचा हेही सूचित केलं आहे. आता या समजुतीच्या प्रकाशात अभ्यासाला नेमलेल्या इतर कविताही समजून घेता येतात का हे पाहता येईल. मग अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या कवितांचाही आस्वाद घेता येईल. त्यासाठी शुभेच्छा देताना याच कवितेच्या ओळीमध्ये जरा बदल करून म्हणते, खोद आणखी थोडेसे खाली असतो आशय. खोद आणखी थोडेसे खाली असतो आशय, कवितेच्या हृदयात स्थान मिळू दे अक्षय. धन्यवाद. खूप सुंदर विवेचन मॅडम. हॅलो. धन्यवाद. खूपच छान मॅडम. म्हणजे अगदी लेखनामागच्या भूमिकेपासनं आपल्या लेखनाचा प्रवास आणि कवितेच्या आशय गर्भामध्ये आणि कवितेच्या निर्मिती मागची जी भूमिका आहे ती खूप छान पद्धतीने आपण मांडली. तो शिक्षण संक्रमणचा जो लेख आहे तो वाचलेला आहे, तो इतर साऱ्यांना वाचायला मिळावा यासाठी मी आपल्याकडनं तो इतरांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करतो. आणि आपण काही प्रश्न आलेले आहेत चॅटला, ते चॅटवरचे प्रश्न पाहूया. श्रावणी जाधव, सारी खोटी नाचतात नाणी, याचा नेमका अर्थ काय? म्हणजे आपल्याला माणसं जी भेटत असतात त्यातनं अनुभवात आपल्याला असं वाटतं की ही माणसं वाईट आहेत, असे अनुभव आपल्या जमेस असतात. पण कुठल्याही नवीन माणसाला आपण भेटू किंवा नवीन माणसं आपल्या संपर्कात येतात तेव्हा ती पण वाईटच आहेत अशी भूमिका धरू नये. सारी नाणी खोटी नसतात ती प्रतिमा आहे. त्याच्यावरून सगळेच अनुभव किंवा सगळ्याच घटना, सगळं जे घडतं ते वाईटच आहे असा ग्रह करून घेऊ नये. दुसरा प्रश्न आहे, प्रतीक नेत्रे, मॅडमचा आवडता बाल कविता संग्रह कोणता? कुसुमाग्रज खूप मोठे ज्येष्ठ कवी होते आणि त्यांनी खूप गंभीर स्वरूपाच्या कविता लिहिल्या. पण श्रावण म्हणून त्यांचा एक बाल कविता संग्रह आहे, एक बहुधा कुणाला माहित नसते, तर तो अवश्य बघावा. विक्रम यांनी प्रश्न विचारलाय, खोद आणखी थोडेसे या वाक्याचा अर्थ, पण मला वाटतं आपल्या सगळ्या बोलण्यातून तो अर्थ आलेला आहे, त्यामुळे पुन्हा काही सांगावं असं मला तरी वाटत नाही. असं त्यांचं. नंतर म्हणजे एका वाक्यात परत सांगायचं तर खोदणे ही आपल्या प्रयत्नांच्या साठी वापरलेला तो शब्द आहे. नंतर वंदना भिरुण मॅडम यांनी विचारलाय, गागर में सागर असं स्वरूप असतं, याचा थोडक्यात अर्थ सांगाल का? म्हणजे कवितेच्या 4 ओळी असतात पण त्याच्यातून इतका खूप जास्ती अर्थ निघतो. कविता अल्पाक्षरी असते, ज्यांनी कवितेची वैशिष्ट्य सांगितली त्यात म्हटलेलं आहे. तर एखादा मोठा निबंध किंवा एक तासाभराचं भाषण यातून कधी कधी ते सांगितलं जात नाही किंवा सांगता येत नाही, तेवढं थोड्या कवितेच्या काही ओळींमधून सांगितलं जातं. तर म्हणजे गागर म्हणजे घागर, त्याच्यामध्ये त्याचा आकार थोडा असतो, पण त्याच्यामध्ये आपण सागराचं पाणी जर भरून आणलं तर ते पाणी आणि खरा सागर म्हणजे त्याच्या चवीत किंवा त्याच्या टेक्स्चर मध्ये काही फरक असत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे ती पण एक उपमाच आहे, जणू काही गागर में सागर घट्ट मिटू नये ओठ
या शब्दाचा अर्थ विचारलाय अचल पाटील आणि श्रावणी जाधव. हे मी सगळं सांगितलं या लेखामध्ये लिहिलेलं आहे. प्रत्येक ओळीचा शब्दाचा अर्थ मी सांगितलेला आहे. लाहो याचा अर्थ. लाहो हा शब्द ज्ञानेश्वरीत पण आहे आणि तुकारामांच्या गाथेत पण आहे. तर त्या तुकारामांच्या गाथेतला जो लाहो शब्द आहे त्याचा अर्थ ध्यास असा आहे, म्हणजे ईश्वर भेटीचा ध्यास. तर तो ईश्वर भेट म्हणजे काय, तर आपलंच अधिक उन्नत स्वरूप आपल्याला गवसणं त्याला म्हटलेलं आहे. आणि त्या आपल्या उन्नत स्वरूपापर्यंत जाण्याचा त्याचा ध्यास त्याला लाहो असं म्हटलं. सर आटोपलेत प्रश्न. एक विचारू का? हा विचारा, बोला. हॅलो. हा बोला बोला. मॅडम, घाबरू नकोस दारावरची अवेळी टकटक ऐकून बघ दार उघडून अनाहूत अंगणात येणारा नाचणारा मोर असेल कदाचित. ही कविता आहे मॅडम. तर ही याच्यामध्ये थोडासा म्हणजे या कवितेचा संदर्भ म्हणून वापरता येईल का, किंवा याचा थोडक्यात अर्थ सांगाल तर बरं होईल. तुम्हाला वापरायची आहे का ती? जर संदर्भ म्हणून वापरता येईल आली तर थोडक्यात म्हणजे अर्थ सांगितला तर वापरता येईल असं मला वाटतं. नाही, आपण जसं दार वाजलं आपलं समजा खरोखरच, तर जर का ते अवेळी वाजलं असेल म्हणजे कुणी येण्याची शक्यता नाही आहे किंवा अपेक्षित नाहीये, आणखीन त्यावेळेला दार वाजलं, तर आपल्याला आधी मनामध्ये पहिल्यांदा भीतीच येते की बा कोण असेल असं. तर दरवेळेला असं कोणीतरी त्रास देणारच काही असेल दार उघडल्यावर असं नाही. तर एखाद्या वेळेस मोर सुद्धा असेल नाचणारा आणि तो आपल्याला आनंदही देऊ शकेल. म्हणजे अचानक फक्त संकट किंवा दुःखच येतात असं नाही, तर अचानक आपल्याला सुख आणि आनंद सुद्धा मिळू शकतो मला म्हणायचं आहे. ठाकूर सर. हॅलो, आवाज येतोय का सर? हा बोला बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मॅडम, मला एक विचारायचं होतं. मी ठाकूर सर, संजय ठाकूर. वास्तव आनंदानं स्वीकारावं आणि उमेदीने जर जगायचं असेल तर त्याच्यासाठी आपण कष्टाची कास धरावी, याबाबत आपण मुलांना काय सांगावं? कारण नुकतीच एक घटना घडलेली, आपण सिनेसृष्टीतला जो कलावंत आहे सुशांत राजपूत, याचा दुर्दैवी अंत झाला म्हणावा किंवा त्याने सुसाईड केली. तर याबाबत मुलांना आपण काय सांगू शकतो याच्यात? नाही, म्हणजे मी या संवादाच्या सुरुवातीला जसं म्हणलं की नदीचा प्रवाह वाहत असतो, आणखीन जर तिला अडथळे निर्माण झाले तर ती अडथळाच बाजूला करून नवीन मार्ग शोधून वाहत राहते आणि तो नवीन सापडलेला मार्ग कदाचित अधिक चांगला असतो. त्यामुळे कुठलंही जेव्हा संकट आपल्या वाट्याला येईल किंवा हार येईल त्यावेळेला त्या नकाराचा आपण एक सकारात्मक फायदा करून घेऊ शकतो. म्हणजे मला ही नोकरी नाही मिळाली का, तर मग मी ही करीन आणि कदाचित मला यापेक्षा ही जास्ती फायद्याचे असं प्रत्यक्षात केल्यावर अनुभव येतो. पण जर काही मिळाली नाही म्हणूनच अगोदरच आपण काही आपलं आयुष्य संपून टाकतो, काही पर्याय करू. कुठलंही जे आपल्याला मिळत नाही ते कदाचित आपल्यासाठी योग्य नसेल, दुसरं मिळणार असेल ते आपली वाट पाहत असेल, असा अर्थ आपण केला पाहिजे. हॅलो. हा बोला, पाटील मॅडम बोला. हा पाटील मॅडम बोला. हॅलो. हा पाटील सर, आवाज येतोय माझा? हो बोला.
हा, मी सुनीता गोळे बोलते. नमस्कार काकडे मॅडम. हा, नमस्कार. हॅलो. मला विचारावं वाटतं की ही जी कविता आपण लिहिली की ज्यामध्ये जीवनाचं तत्वज्ञानच आहे, अगदी प्रयत्न ज्यामध्ये सांगितलाय, पण खोदण आणखी थोडेसे आणि खोदणं किंवा त्यामध्ये दाखवलेली विहीर, ही जी प्रतिक्रिया, ही प्रतिमा आहेत, या सुचण्यामागे काही प्रसंग किंवा काही असं वाचनात तुमच्या आलं की या प्रतिमाच तुम्हाला त्यावेळेस सुचल्या आणि त्या शब्दात मांडाव्याच्या वाटल्या? चांगला प्रश्न आहे. प्रतिमा कशा सुचतात हा एक खूप इंटरेस्टिंग असा विषय आहे. आणि खरं असंच घडतं की एखादे आपण दृश्य बघतो आणि ती प्रतिमा म्हणून आपल्या कवितेत येऊन जाते. तर या कवितेबाबतीत तसं घडलेलं नाहीये की जसं कुठलं काही मी कुठली गोष्ट बघितली किंवा त्यातनं ती प्रतिमा आली असं काही नाहीये. पण या निमित्ताने मी एक आठवण माझी अशी सांगते की माझ्या पहिल्या संग्रहातल्या एका कवितेत मी असं लिहिलं होतं, नको खोदूस मनाला उगा लावून या बळ, पोखरून आकाशाला कधी लागेल का तळ. असं मी म्हटलं होतं की म्हणजे मी जे सुरुवातीला लेखना प्रक्रियेविषयी सांगितलं की आपल्या मनामध्ये काही ना काहीतरी प्रश्न होत असतात, तर त्याच्याशी म्हणजे जसं काही आकाश पोखरण्यासारखंच आहे. तर ते मी स्वतः म्हणजे त्यावेळेला असं स्वतःला थकून स्वतःलाच मी असं म्हटलं की नको खोदूस मनाला उगा लावून या बळ, पोखरून आकाशाला कधी लागेल का तळ. आणि माझ्या सगळ्या लेखनाच्या प्रवासात विषयी मी बोलत गेले आणि लेखनात काय मिळतं ते सांगत गेले. तर त्यातून हे जसं मला मिळाल्या गोष्टी आणि माझ्यात जो काही बदल झाला, परिवर्तन झालं, जे काही विकास घडला, त्यानंतरच्या एका टप्प्यावर या कवितेत मी असं म्हणते की खोदा आणखी थोडेसे. म्हणजे माझ्यात झालेला जो दृष्टिकोनातला बदल आहे किंवा विचार करण्यातला बदल आहे, तो नकळत या प्रतिमेमधून व्यक्त झाला. की सुरुवातीला नको खोदूस मनाला असं म्हणणारी कवयित्री पुढच्या एका टप्प्यावर असं म्हणते, खोद आणखी थोडेसे खाली असं त्याचं पाणी. म्हणजे जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक विचार कळला आणि ते करण्याचं बळ पाहिजे हे कळलं आणि तसा प्रयत्न करायला हवं हे लक्षात आलं. मॅडम, म्हणजे आपल्यामध्ये झालेला जो बदल आहे तो तुम्ही पुढे हा मांडण्याचा केलेला प्रयत्न. खूप धन्यवाद. कवितेशी जोडू नका, मी आपलं तुम्हाला नाही, बरोबर आहे. हा, पण एक आम्हाला एक शिक्षक म्हणून एक माहिती असावं म्हणून ते विचारलं. हे माहिती म्हणून असू दे, पण कवितेचा अर्थ आहे असं सांगू नका. याच्यामध्ये या कुमार भारतीमध्ये प्रस्तावने स्वयं अध्ययन असा एक शब्द वापरलेला. म्हणजे या पुस्तकाची मांडणी किंवा आखणी कशी केली आहे तर यातून मुलांना स्वतः शिकता यावं. स्वाध्याय खाली दिलेला आहे, तर त्याच्यातून मुलांनी स्वतःचे अर्थ काढावेत. म्हणजे मी हा लेख दिलेला आहे तो वाचून किंवा तुम्ही जे शिकवलेला आहे तोच त्याचा अर्थ असं बांधून ठेवू नये. मी जी कवितेच्या ओळी त्या लेखात टाकले आहेत की शब्दांचं बोध धरून निघालेल्या प्रत्येकाला लागू नये एकाच अर्थाचं गाव. कवितेला तर नाही, कविते खाली नसावी ना. म्हणजे एकच एक अर्थ त्या कवितेचा समजून घेऊ नये, तर स्वतःचाही अर्थ लावावा. आणि अजून एक म्हणजे त्यामध्ये थोडी एक व्यावहारिक अडचण अशी येऊ शकेल की प्रश्नांची उत्तरं दिली आणि मुलांनी जर स्वतःच्या मनात काही अर्थ लिहिला तर कदाचित तो तुम्हाला छापील उत्तरांच्या प्रमाणे नसल्यामुळे तुम्ही चूक देऊ शकाल. तर तो एक प्रश्न येऊ शकतो की आता जी मूल्यमापन पद्धती आहे त्यामध्ये मात्र स्वमताचा जो प्रश्न आहे त्याच्यात विद्यार्थ्यांना हा वाव आहे आणि उलट त्यांनी हा अर्थ लावला तर आता आम्हाला अधिक ते आवडेल
आणि त्याचा विचारही करावा लागेल. त्यामुळे ही आता पद्धती आता आहे. त्यामुळे खूप छान मॅडम, खूप सुंदर असं मार्गदर्शन मिळालं. धन्यवाद. पाटील सर, पाटील सर, हॅलो. हा बोला ना, ऐकू येत आहे, बोला. हा पाटील सर, वेळ मिळाला शेवटी तर आपण जी कोल्हापूरच्या गोंधळी सरांनी सांगितली आहे ती थोडीशी मी म्हणून दाखवू शकेल. वेळ मिळाला तर सगळ्यांचे प्रश्न होऊ दे आणि असेल तरच आपल्याकडे 5 मिनिटं आता शेवटची. ओके. हा असेल तर काय करा आता आपण समारोपाकडे हा बोला. हॅलो येऊया सर. हो, समारोपाकडे येऊ. हॅलो. हा बोला बोला, ईशे सर बोला. हॅलो. हा बोला ना. हॅलो. बोला सर, तुमचा आवाज येतोय. मला एक प्रश्न विचारायचा होता सर. बोला सर. मॅडम ही कविता, हो ही कविता सर प्रयत्नवादावर आधारित आहे. हो ही कविता प्रयत्नवादावर आधारित आहे. पण शेवटी काय होतं सर, प्रयत्न करतो मनुष्य किंवा विद्यार्थी आणि शेवटच्या क्षणाला कुठे तुला विद्यार्थ्यांसाठी किंवा लोकांसाठी काय सांगता येईल बरं आपल्याला? प्रयत्न चालू ठेवा, निराश होऊ नका, हाच उपदेश आहे त्यामध्ये. जय कदम, जय कदम बोला. हॅलो. जय कदम बोला. बोला जे पाटील सर बोला. हॅलो सर, नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. हॅलो. बोला सर, आवाज येतोय. नमस्कार मॅडम, आवाज येतोय? हॅलो. बोला सर, तुम्ही बोला, पटकन बोला. हो सर, अलीकडे ही कविता जी आहे ही आशावाद किंवा प्रयत्नवादावर आधारित आहे, हे खरं आहे. पण अलीकडे विद्यार्थी चिकाटीनं अभ्यास करण्याची त्याची जी वृत्ती आहे किंवा चिकाटीनं वाचन करण्याची जी जगण्याची कष्टाची कास धरण्याची जी वृत्ती आहे ती अलीकडे लोप पावत चालली. तर त्याच्यासाठी आपण काय सुचवाल? ती विद्यार्थ्याला लागली पाहिजे. त्यांना वेगवेगळी उदाहरणं देऊन किंवा वेगवेगळ्या उत्तेजन मिळेल अशा प्रकारचे लेखन त्यांच्या वाचनात आणून देऊन किंवा प्रत्यक्षात जगण्यातली अडचण त्यांची बाजूला करून असं आपण त्यांना सांगू शकतो काहीतरी. डिंपल विद्यार्थ्यांच्या बाबतीत वेगळं काहीतरी. बोल पटकन. हॅलो मॅम, ही कविता प्रयत्नांवर आधारित आहे, पण काही लोक आपल्या जीवनाचा शेवट करतात, याबद्दल सांगा थोडस. मी आता असं करते, ह्या लेखाचा एक PDF कॉपी आहे ना, ती सरांकडे पाठवते. कारण तुम्ही जे प्रश्न विचारता त्या सगळ्या विषयी मी त्या लेखात लिहिलेला आहे. तर तो लेख तुम्हाला सर पोहोचवतील. नक्की नक्की. त्यांना व्हॉट्सअपवर त्याची PDF फाईल पाठवते. नक्की नक्की. मॅडम, आपण समारोपाकडे येऊ. धन्यवाद मॅडम. आपल्याकडे 2च मिनिटं बाकी आहेत. समारोपाकडे आपण येऊ. खोद आणखी थोडेसे या निमित्ताने आसावरी काकडे मॅडम आपल्याशी तब्बल 40 आणि 20 तब्बल 1 तासापासून आपल्याशी बोलत आहात. त्यांच्या मनातील ज्या भावना, विचार, या कविता लिहिण्यामागची प्रेरणा, त्यांच्या मनात आलेले संदेशपर मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. कारण साहित्य आपण म्हणतो समाजाचा आरसा आहे आणि हे साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यानंतर विद्यार्थी त्याचा किती आवडीने विचार करतात, वापर करतात, हे आपल्याला या कवितेवरनं दिसणार आहे. कारण शेवटी 10वीचं वय म्हटलं की या वयाकडे थोडं बारकाईने आणि सूक्ष्मतेने पाहिलं जातं. तर ही कविता त्या अनुषंगाने अगदी योग्य आहे की सकारात्मक विचार आणि जीवनात प्रयत्न करणं किती गरजेचं आहे आणि ध्येय सोडायचं नाही. शेवटी अपयश थोडस वाटलं आपल्याला की येत आहे तरी सुद्धा आपल्याला यशाचा मार्ग सोडायचा नाही, हेच आपल्याला या कवितेमधनं सांगायचंय. मॅडम, आपण बोललात, खूप आनंद वाटला. आनंद यासाठी की आपण प्रत्यक्ष येऊन शिक्षकांशी संवाद साधला आणि आपल्या मनातील विचार आमच्या समोर मांडले. आपण जेव्हा बोलत होतात ना तेव्हा ती चांगली वाणी आमच्या कानापर्यंत येत होती आणि त्याचा लाभ आम्हाला मिळत होता. या वाणीचं आपण युट्यूबला अपलोड करणार आहोत ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून. तर ज्यांना अपूर्ण ऐकलं असेल तर त्यांच्यासाठी ही पर्वणी राहील की ती युट्यूबला आपण जगदीश पाटील या युट्यूब चॅनलला ती अपलोड होणार आहे. मॅडमचं नाव जरी तुम्ही गुगल सर्चला टाकलं आसावरी काकडे तरी तुम्हाला ते सर्च करून पाहता येईल. तर मॅडम, अगदी मनापासून खूप खूप आपले आभार.
आपण नेहमी सातत्याने संपर्कात राहूया आणि आपल्या साहित्य सेवेला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि बालभारतीच्या वतीने सुद्धा आणि आमच्या शिक्षकांच्या वतीने सुद्धा आपले अगदी खूप मनापासून आभार. धन्यवाद. गोळे मॅडम. वाटलं मला साहेब हो मॅडम. मलाही बरं वाटतं. हो हो हा गोळे मॅडम, शेवटी जेवढा वेळ उरलाय तेवढा वेळ तुमच्यासाठी बोला. बरं बरं. मॅडम, काकडे मॅडम, आपल्या या कवितेला चाल लावलेली आहे कोल्हापूरच्या गोंधळी सरांनी आणि मिनल भोळे मॅडम मुंबईच्या आहेत, त्यांनी याच्यावर व्हिडिओ पण केला. तर त्याच्यात ती म्हटलेली आहे, तर तुम्हाला ऐकायला आवडेल का 2 ओळी त्यातल्या? पटकन तेवढ्या बोला, मिनिटांनी पटकन बोला, पटकन. 1च मिनिट बाकी आहे, पटकन बोला. ओद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, ओद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी, ओद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, घट्ट मिठू नये ओठ गाणे असते गमनी, आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी, ओद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी. धन्यवाद. हो हो, मी नक्की पुन्हा तुम्हाला भेटेन आणि मार्गदर्शन घेईन. धन्यवाद. कोणालाही वाटेल तेव्हा मी पर्सनलही बोलू शकते. नक्की. खूप खूप धन्यवाद. ओके, झालं झालं ना? हो हो. सर थँक्यू आम्हाला ही संधी दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद मॅडम.